नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सागर सर तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे 10वी चा बोर्ड 2025 चा पेपर. आपण काल बघितले होते एमसीक्यू वाचून घ्यायचा. आपल्याला क्वेश्चन नंबर 1 मधलाच बी नंबरचा क्वेश्चन आपण 1 मार्क्ससाठी विचारला जातो. त्यातला पहिला नंबरचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. दोन इक्वेशन दिलेले आहे आपल्याला. इक्वेशन मध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्याला सांगितलं आहे x y ची व्हॅल्यू फाइंड करा. इक्वेशन 1 दिलेले आहे 2x y 7 आणि सेकंड इक्वेशन दिलेले आहे x 2y 11. मग हा बा फर्स्ट नंबरचे इक्वेशन आपण इथे लिहू x 2x y 7. त्याला इक्वेशन 1 म्हटलं. त्यानंतर सेकंड इक्वेशन x 2y 11 त्याला इक्वेशन नंबर मी 2 म्हटलं. आपल्याला फाइंड करायचे x y ची व्हॅल्यू. तर ह्या दोन्ही इक्वेशन बघा, x चा कोएफिशियंट किती आहे 2. इथं सेकंड इक्वेशन मध्ये बघा y चा कोएफिशियंट किती आहे 2. इथं y चा कोएफिशियंट किती आहे 1. इथं y चा x चा कोएफिशियंट किती आहे 1. असे अल्टरनेट झालेले आहे. मग अशा वेळेस काय करायचं, एकदा एडिशन करायची, एकदा सबट्रॅक्शन करायची. पण आपल्याला फाइंड करायचं x y. तर या दोघांची काय करू आपण एडिशन करू. मग ऍड इथे आपण ऍड इक्वेशन 1 अँड हा इक्वेशन 1 अँड 2 ची करायची आपल्याला एडिशन करायची. तर इक्वेशन 1 आहे आपल्याकडे 2x y 7, x 2y 11. इक्वेशन 2 दोघांची एडिशन करायची. सांगा 2x x म्हणजे काय असतं 3x y 2y 3y 7 11 18. हा बघ आता इथं आपल्याला x y ची व्हॅल्यू फाइंड करायची. इथं 3 आहे, इथं 3 आहे आणि इथं 18 आहे. याला 3 ने डिवाइड होतंय. जर आपल्याला 3 ने जर डिवाइड केलं तर याचा आन्सर काय येणार आपल्याकडे बघा. या 3 ने जर डिवाइड केलं तर 3 कॅन्सल होईल. x प्लस इथं 3 ने डिवाइड केलं तर y, इथं तर 3 ने डिवाइड केलं तर 6. आपल्याला हेच फाइंड करायचं होतं x y याची व्हॅल्यू किती. तर x y ची व्हॅल्यू येणार आपल्याकडे 6. हे झालं क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला 1. हा 1 मार्क्स साठी जर आपल्याला मिळत असेल तर हा क्वेश्चन चेंज करून कसा होऊ शकतो. तर तुम्हाला फाइंड करायला सांगू शकतात ते x y असाही तो चेंज करून लिहू शकतो. तर तुम्ही लक्षात ठेवा त्यावेळेस काय करायचं. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आपला सेकंड नंबरचा बघायचा आहे. आता सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा. त्यातला सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स. आता आपल्याला फर्स्ट टर्म शोधायची. फर्स्ट टर्म म्हणजे पहिली टर्म शोधायची. हा चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला हा चॅप्टर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. इक्वेशन दिलेला आहे आपल्याला सिक्वेन्स tn 3n 4 आणि फर्स्ट टर्म शोधायची आहे. कोणती टर्म शोधायची आहे. फर्स्ट टर्म शोधायची आहे म्हणजे n किती घ्यायचं आपल्याला 1 घ्यायचं आहे. n च्या ठिकाणी तुम्ही जर 1 पुट केला तर 3 1 4. सांगा 3 चा 3 4. दोघांचं जर सबट्रॅक्शन केली तर याचं काय येणार आपल्याला -1 येणार. काय येणार आहे -1. कारण दोघांची सबट्रॅक्शन केली मोठ्या नंबरचं काय मायनस आहे. म्हणून फर्स्ट टर्म किती भेटली आपल्याला -1. हा झाला क्वेश्चन नंबर 1 मधला बी मधला सेकंडचा आन्सर. आता थर्ड बघायचं आपल्याला. आता थर्ड नंबरचा क्वेश्चन विचारतात हाऊ मेनी अल्फा numerals आर देयर इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN. GSTIN मध्ये किती अल्फा न्यूमरल असतात ते आपल्याला विचारले. तर किती असतात 15 असतात. किती असतात 15. हा मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये हा MCQ विचारला होता. काय विचारला होता MCQ विचारला होता. आणि आता हा 1 मार्क्स साठी परत क्वेश्चन विचारला 2025 मध्ये. म्हणजे हा क्वेश्चन असे क्वेश्चन तुम्हाला रिपीट होतात. कधी MCQ मध्ये कधी 1 मार्क्स साठी किंवा 2 मार्क्स साठी असे क्वेश्चन तुम्हाला रिपीट होत असतात. तर क्वेश्चन नंबर त्यातलाच आपल्याला बघायचा आहे 4 नंबर. क्वेश्चन नंबर त्यातला आपल्याला बघायचा आहे 4 नंबर. तर बघा 2 पॉइंट्स आर टॉस सायमल्टेनियसली राइट द सॅम्पल स्पेस. जर आपण 2 पॉइंट जर टॉस केले एकाच टाइमला जर आपण जर दोन्ही पॉइंट काढले सायमल्टेनियसली टॉस केले तर आपला सॅम्पल स्पेस काय येईल. तर आपला सॅम्पल स्पेस जर काढायचा असेल तर 2 पॉइंट ठेवायचे. मग सॅम्पल स्पेस डिवाइडेड बाय s कर्ली ब्रॅकेट 2 पॉइंट दोन्ही हेड असू शकतात. h एक हेड आणि एक टेल असू शकतो. त्यानंतर एक टेल आणि एक हेड असू शकतो. नंतर दोन्हीही टेल असू शकतात. मग याचा जर सॅम्पल स्पेस जर आपण काउंट केला नंबर ऑफ n for number of sample space 1 2 3 4.
एक्सचा सॅम्पल स्पेस किती येणार आपल्याला 4. हा झाला क्वेश्चन नंबर 1 मधला बी चा क्वेश्चन. त्यामध्ये 4 विचारले जातात आणि 4 मार्क्स साठी विचारले जातात. किती मार्क्स साठी विचारले जातात? 4 मार्क्स साठी. एक क्वेश्चन 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क्स आणि 4 मार्क. त्याचा क्वेश्चन नंबर 2 बघायचा आहे. तो असतो ऍक्टिव्हिटी बेस. तो ऍक्टिव्हिटी क्वेश्चन आपण बघायचा आहे. आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. कंप्लीट अँड राईट एनी 2 ऍक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग. फर्स्ट नंबरची ऍक्टिव्हिटी दिली आहे. आपल्याला कोणत्याही काय सांगितलं, कोणत्याही 2 ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला 2 मार्क्स साठी 2 ऍक्टिव्हिटी दिली. आता फर्स्ट नंबरची ऍक्टिव्हिटी कोणत्या चॅप्टर मधली आहे? तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या चॅप्टर मधली. इक्वेशन दिलेले आपल्याला x 2y किती आहे? आणि तर बघा तुम्हाला x ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि y ची तुम्हाला काय करायचे? फाइंड करायचे. मग इथे काय करायचं? पुट x किती आहे? -2. तर x दिसेल तिथे -2 तर -2 + 2y 4. हा -2 आहे तिथे राहील +2 2y 4 -2 किती राहील प्लस म्हणजे 2y 4 + 2 6. y ची आपल्याला व्हॅल्यू शोधायची आहे. हा मल्टिप्लाय करेल डिवाइड. जर 6 ला पुन्हा डिवाइड केलं तर आन्सर काय येईल आपल्याला? 3. आहे म्हणजे बघा 1 चा 2 3 चा 6 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आपल्याला 3. इथं जर कंप्लीट करायचं तर पहिला कोणता होता? -2 नंतर इक्वेशन तेच पण व्हॅल्यू आता कोणाची दिलेली आहे आपल्याला? y ची दिलेली आहे. x ची फाइंड करायची आपल्याला. इक्वेशन काय आलं आपल्याकडे बघा x 2y 4. आता y ची व्हॅल्यू दिलेली आहे पहा. y चा कोऑर्डिनेट दिलेला आपल्याला. इथे आपण पुट y 1 म्हणजे x 2 मल्टिप्लाय y ची व्हॅल्यू आपल्याला 1 आहे. इक्वल्स टू किती आहे? 4. x 2 1 चा 2 4. हा प्लस किती आहे? मायनस. हा 4 - 2 x किती आहे? 2. म्हणजे ज्यावेळेस आपण x ची y ची व्हॅल्यू जर 1 पुट केली त्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू किती भेटली? 2 भेटली. इथे कोऑर्डिनेट बघून पहिला x चा कोऑर्डिनेट कोणता आहे? 2 आणि y चा कोणता आहे? 1. अशी झाली फर्स्ट नंबरची ऍक्टिव्हिटी कंप्लीट. आता तशीच सेकंड नंबरची ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. सेकंड नंबरची ऍक्टिव्हिटी कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ही आपल्याला चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यामध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला. पहा ऍक्टिव्हिटी काय म्हणतात? ऍक्टिव्हिटी काय म्हणते? आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन माय स्टँडर्ड फॉर्म. तो एक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. चे स्टँडर्ड फॉर्म काय आहे? त्याचे स्टँडर्ड फॉर्म असतं ax² + bx + c = 0. याचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो? ax² + bx + c = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो? ax² + bx + c = 0. त्यानंतर काय म्हणतो बघा? माय रूट आर 5 and 12. त्याचे जे रूट आहे, रूट कोणते असतात? अल्फा आणि बीटा. ते रूट कोणते त्याचे? एक आहे 5 आणि दुसरे कोण आहे 12. सम ऑफ माय रूट. माझ्या सम म्हणजे काय म्हणतात? सम म्हणजे ऍडिशन. सम म्हणजे काय? ऍडिशन. मग पहिला रूट कोणता आपल्याकडे? 5 आणि दुसरा कोणता आहे 12. दोघांची जर ऍडिशन केली आपण 5 + 12 किती येते? 17. किती येते? 17. त्याच्यानंतर काय म्हटलं त्यांनी? प्रोडक्ट ऑफ माय रूट्स. दोघांचं जर मल्टिप्लाय केला तर आन्सर काय येईल? 5 × 12 किती? त्याच्यानंतर विचारलं आपल्याला माय क्वाड्रॅटिक इक्वेशन. माझं क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं असेल? पण क्वाड्रॅटिक इक्वेशन जर काढायचं असेल तर फॉर्म्युला होता आपल्याकडे x² - अल्फा + बीटा x + अल्फा * बीटा = 0. मग x² - अल्फा + बीटा ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? 17. x प्लस आणि अल्फा * बीटा ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? 60 आणि = 0. असं प्रकारचं इक्वेशन तयार होतं. काय? x² - 17x + 60 = 0. जे आपण रूट म्हटले होते, रूट कोणते असतात? अल्फा. दोघांची सम म्हटली होती अल्फा + बीटा. दोघांचा प्रोडक्ट म्हटला होता अल्फा *
अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी कंप्लीट केली ही 2 मार्क्स साठी ऍक्टिव्हिटी जज करते. त्यानंतर थर्ड नंबरची ऍक्टिव्हिटी बघू आपण. आता थर्ड नंबरची बघा ही दिलेली फायनान्शियल प्रॉब्लेम मॅनेजमेंट which तुम्हाला has invested 24,000 and purchased face. आता FP म्हणजे काय? FP म्हणजे फेस व्हॅल्यू किती आहे 20 ऍट द प्रीमियम किती दिलेला आहे 4 प्रीमियम किती दिलेला आहे आपल्याला 4 आणि कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी and find the number of share C purchase. आता इथं FP दिलेला आहे FP म्हणजे काय फेस व्हॅल्यू FP म्हणजे काय फेस व्हॅल्यू. त्यानंतर प्रीमियम दिलेला तुम्हाला 4 आणि तुम्हाला MV विचारलाय. आता MV म्हणजे काय मार्केट व्हॅल्यू MV म्हणजे काय मार्केट व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. मार्केट व्हॅल्यू कशी करायचं तुम्ही फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. त्यानंतर मग प्रीमियम किती होतं आपल्याकडे 4 दोघांची ऍडिशन किती आहे 24. आपल्याला नंबर ऑफ शेअर काढायचे. नंबर ऑफ शेअर काढताना टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली होती त्यांनी 24,000. मार्केट व्हॅल्यू किती होती आपल्याला 24. याला जर डिवाइड केला तर 24 कॅन्सल तर 1000 म्हणजे किती शेअर परचेस केले 1000 शेअर त्यांनी परचेस केले. अशा प्रकारचे 1 मार्कचे क्वेश्चन बघितला. आणि त्यानंतर आपण ऍक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघितली. समोरचे क्वेश्चन आपण बघायचे ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघू. काही डाऊट असतील तर कमेंट मध्ये सांगू शकता.